सो रेकॉर्डिंग चालू करते हैं. गुड. मे बी माईक ऑन केला की काही डिस्टर्बन्स येऊ शकतो. फटाके फोडतात ते लोक आमच्या इथं. नो वरीज, नो वरीज. येस. काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चल. ओके. मी तर हा कन्सेप्ट चालू करते पुन्हा. ठीक आहे. आता याच्यामध्ये स्क्रीन दिसते ना तुम्हाला व्यवस्थित? गुड. सो हो. याच्यामध्ये आपण जेव्हा हाबेन आणि झाईन मध्ये फरक काय आहे? झाईन केव्हा यूज होतं? एखादं ऍडजेक्टिव्ह वापरायचं, म्हणजे झाईन इज अ टू बी इंग्लिशमध्ये. म्हणजे आय एम वैशाली किंवा माझं नाव सांगायचंय किंवा मी कुठे आहे, लोकेशन. आय एम इन पुणे, आय एम इन मुंबई. वॉट लोकेशन, माझं नाव. प्लस मी प्रोफेशन सांगायचं, आय एम डॉक्टर. सो त्याच्यासाठी पूर्ण झाईन टेबल यूज. अरे मी व्हिडिओ ऑन केला नाही का? सो त्यासाठी पूर्ण झाईन टेबल यूज केला जातो. ठीक आहे. आणि जो हाबेन टेबल असतो ते तुमच्याकडे काय आहे, म्हणजे व्हॉट यू हॅव, म्हणजे माझ्याकडे गाडी आहे. समजा माझ्याकडं कुठली पण गोष्ट आहे तुमच्याकडे, ती सांगण्यासाठी तुम्हाला हाबेन यूज केलं. सो टू हॅव, हाबेन म्हणजे टू हॅव. सो एच आणि एच असं तुम्ही जोडी लावून ते लक्षात ठेवू शकता की हाबेनचा अर्थ काय आहे आणि झाईनचा अर्थ काय. आणि ऍडजेक्टिव्ह आला, म्हणजे ऍडजेक्टिव्ह म्हणजे एक काय मराठीमध्ये काय म्हणतात माहित नाही, पण हॅप्पी किंवा एखाद्याचं दिलेलं विशेषण म्हणतात मे बी त्याला मराठीमध्ये. सो हॅप्पी किंवा सॅड किंवा सॅटिस्फाईड, आय एम सॅटिस्फाईड, आय एम हॅप्पी, आय एम सॅड. सो हे जे सगळे ऍडजेक्टिव्ह आहेत ते एव्हरी टाइम फक्त फक्त आणि फक्त झाईन फॉर्मलाच यूज होतात. सो मग आपण असं म्हणतो का आय हॅव हॅप्पी, असं म्हणू शकतो का आय हॅव हॅप्पी, आय हॅव टायर्ड? नाही. आय एम टायर्ड म्हणतो. सो हा जो झाईन टेबल आहे टू बी, सो हा झाईन टेबल, हा सगळ्या ऍडजेक्टिव्ह झाईन टेबलला येतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट, टीप आहे ही. सो ही लिहून घ्या आणि रेड मार्क करा, कारण की आपल्याला एक्झाम मध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला रिकाम्या जागा भर असतात. हम्म. ठीक आहे. इथं पुढे एखादा ऍडजेक्टिव्ह ग्लुकलिश किंवा ट्राउरी किंवा म्युड असं काहीतरी ऍडजेक्टिव्ह आलं इश, आणि इथं काहीतरी ऍडजेक्टिव्ह असेल हॅप्पी, तर तुम्हाला आणि वरती ऑप्शन असेल झाईन आणि हाबेन. हम्म. तर तुम्ही इथं हाबे यूज करणार का झाईन यूज करणार, हे कळलं पाहिजे. अरे 100% इथे ऍडजेक्टिव्ह म्हणजे मी झाईनचाच फॉर्म यूज करेल, इश बिन हॅप्पी, इशबेन. येस. ग्लुकलिश. सो ही ट्रिक आहे. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं, म्हणजे ऍडजेक्टिव्ह आलं की कधीही हाबेन लिहायचं नाही, झाईनच लिहायचं. आता आता काय पुढे आहे, जेव्हा हाबे असतं किंवा व्हॉट एव्हर, तर तेव्हा इथे तुम्हाला खूपदा आता आपण रिडिंग केली त्याच्यामध्ये आईन, आईनं आणि आईनेन हे तीन गोष्टी आल्या. हम्म. तर ह्याचे अर्थ काय? आता पुन्हा एकदा अर्थ सांगते. आता आय हॅव अ बुक. तर जो किंवा आय हॅव अन अपॉइंटमेंट. सो जे, एक मिनिट मला ऍड करू द्या. सो जे असतं ना, चा अर्थ होतो की ती बुक सिंगल आहे, एकच गोष्ट आहे. हो की नाही? आय हॅव अ बुक म्हणजे माझ्याकडे एक पुस्तक आहे. आणि जेव्हा माझ्याकडे खूप पुस्तकं असतील तेव्हा मी काय म्हणते, आय हॅव मेनी बुक्स. ओके. तर तो जेव्हा जो ए आहे ना, आय हॅव अ बुक, त्यातला जो ए आहे त्याचा अर्थ होतो आईन, आईनं आणि आईनेन. सो ह्या तिन्हीचा अर्थ होतो अ. म्हणजे तुम्हाला एकच सिंगल गोष्ट सांगायची असेल तेव्हा आईन, आईनं आणि आईनेन हे तीनच गोष्टी वापरत. आता ते कसं डिफर करायचे, म्हणजे ते कसं वेगळं पण काय आहे त्याच्यामध्ये. अर्थ सेम आहे, अर्थ सेम आहे. पण आता त्याचं आता फॉर एक्झाम्पल ओके. आता समजा एखादं पुस्तक आहे, इथं पडलं एखादं पुस्तक, आणि मी तुम्हाला म्हणते हे पुस्तक आहे ना त्या एकीचं आहे. मग ते एका कोणातरी मुलीचं आहे, एकीचं. हा, मी एकीचं म्हटलं आणि मला माहिती आहे ते एका मुलाचं आहे, तेव्हा मी काय म्हणेल, ते पुस्तक एका मुलाचं आहे. सो एकीचं आणि एका, सो एकी आणि एका. सो ह्याच्यामध्ये मी काय केलं, कारण की मला माहिती आहे तो मुलगा आहे, तेव्हा मी त्याचं जस्ट एन चेंज केला
आणि मुलगी आहे हे माहिती तेव्हा मी फक्त एनचे वेलांटी घातली त्याला. सो हाच फरक आहे. सो आता मी एक आणि एकी, एक मुलगा आणि एकाची आणि एकीची, याच्यामध्ये मी फरक करू शकते का काही? कशावरून फरक करू शकते? त्या नाऊनवरून. ते फेमिनिन आहे, मस्क्युलिन आहे, त्याच्याप्रमाणे मी चेंज करते ना. एंड, एक, एकी, वॉट एव्हर. सो मला माहित नाही कितपत रिलेट झालं असेल, मी जस्ट सांगितलं. पण आता अजून एकदा वेगळं सांगते. सो आता ह्याचा एक टेबल आहे. हं? तर जेव्हा मस्क्युलिन असेल ना, तेव्हा आईन लिहायचं. तर मस्क्युलिन काय? टिश. टिश म्हणजे टेबल. सो टेबल ही मस्क्युलिन गोष्ट आहे, म्हणून मी आईनच लिहिली. दास ईस्ट. दास ईस्ट म्हणजे धिस इज. दास ईस्ट. ईस्ट हा झाईन फॉर्म आहे. दास ईस्ट आईन टिश. मी काय म्हणेल? दास ईस्ट आईन टिश. ओके. आणि पुन्हा अजून काय म्हणेल आता? लांप म्हणजे लॅम्प. आता लॅम्पला शेवटी ई आलाय, म्हणजे ही फेमिनिन गोष्ट आहे. त्यामुळे हे आईनं शेवटी फक्त आईनला ई ऍड झालंय. आता मला म्हणायचंय धिस इज लॅम्प. धिस इज अ लॅम्प. तर मी काय म्हणेल? दास इज आईनं लांप. कशावरून ठरवलं मी आईन वापरायचं का आईने वापरायचं? ही जे लांप आणि फेमिनिन म्हणून आहे. येस. सो हे मस्क्युलिन आहे म्हणून मी दास इज आईन टिश. दास इज आयन लांप, कारण की लांप फेमिनिन आहे. आणि न्यूट्रलला पण फक्त आईनच येतं. सो मस्क्युलिन आणि न्यूट्रल दोघांना आईन आहे, आणि फक्त फेमिनिनला आईन आहे. आणि ह्या टेबलला म्हणतात नॉमिनाटिव्ह टेबल. काय म्हणायचं? नॉमिनाटिव्ह. आणि हे जे आर्टिकल आहे आईन, आईन, आईने, ह्याला उन बेस्टिमटर आर्टिकल म्हणतात. ठीक आहे. आणि ह्याला नॉमिनाटिव्ह टेबल झाला. नॉमिनाटिव्ह म्हणजे झाईन फॉर्म मध्ये यूज केलाय मी. दास ईस्ट, दास ईस्ट, दास ईस्ट. ओके. सो दास इस्ट ein Tisch, das ist eine Lampe, das ist ein Buch. आणि हा टेबल फक्त झाईन फॉर्म मध्ये यूज होतो. ओके. तर आता हाबेन मध्ये काय होतं? आणि झाईन फॉर्मचं एक टीप आहे नॉमिनाटिव्हची, म्हणजे ह्याच्यामध्ये मस्क्युलिन आणि न्यूट्रलला आईन होतं आणि फेमिनिनला आईन आहे. जसं मी आता म्हटलं, मस्क्युलिन न्यूट्रलला आईन, आईन, दास इस्ट आईन टिश, दास इस्ट आईन बुक. आणि फक्त फेमिनिनला ई लागतं. ओके. आईन मस्क्युलिन आणि न्यूट्रलला दोघांना आईन लागतं, आणि फेमिनिनला फक्त आईने लागतं. तर आता झाईनसाठी हा नॉमिनाटिव्ह टेबल कुणाला समजला नाहीये. ओके. सो आता झाईन फॉर्म फिक्स झाला आपला. आईन, आईने, आईन, आईन आणि आईन हे दोनच यूज होतात. सो झाईन फॉर्म आला की आईन का आईन हे यूज करता आलं पाहिजे, जर तुम्हाला समोरच्या नाऊनचं आर्टिकल माहित असेल तर. हम्म? आता हा छोटूसा टेबल तयार केलाय नॉमिनाटिव्ह, जो आपण आता बघितला. मस्क्युलिन दास इज आईन ऍपल. टोमाटो शेवटी ई आलाय म्हणजे हे फेमिनिन आहे. दास इस्ट आईन टोमाट. दास इस्ट आईन ब्रोट. जसं आहे तसं, जो मगाशी टेबल. सो शॉर्ट मध्ये एका लाईन मध्ये मी नॉमिनाटिव्ह तुम्हाला डिफाईन केलंय. मस्क्युलिन, न्यूट्रल सेम आहे, फक्त फेमिनिनला शेवटी ई लागलाय. हम्म? हे झालं नॉमिनाटिव्ह. आणि ह्याच्या खाली लिहून घ्या, झाईन टेबल आहे. फक्त झाईन फॉर्म मध्येच हा यूज होतो. आणि हाबेन मध्ये काय होतं माहितीये? फेमिनिन आणि न्यूट्रल सेम राहतं, फक्त हाबेनच्या वेळी मस्क्युलिनची गोष्ट आईनेन होते. आईनचं शेवटी इयन लागतं. बाकी काहीच चेंज होत नाही, आहे तसं. वरती आणि खाली काय फरक दिसतोय तुम्हाला? नॉमिनाटिव्ह आणि अकुजाटिव्ह मध्ये काही फरक दिसतोय? नाही. फक्त मस्क्युलिन मध्ये आईनचं आयनन झालंय, बाकी काहीच नाही. मग आता हाबेनचं कसं करेल मी? अकुजाटिव्ह म्हणजे हाबेन आणि बाकी सगळे क्रियापद अकुजाटिव्ह. आता मी म्हणेल इश हाब ऍफेल. हे आपण बेसिक शिकलो. आता आपल्याला ग्रामर शिकतो आपण व्यवस्थित, स्टँडर्ड, एकदम स्टँडर्ड वाढवतोय आपण. ओके. इश हाब ऍपल म्हणजे आय हॅव ऍपल. आता मला म्हणायचं आय हॅव ॲन ऍपल. तो जो ॲन आहे ना,
तो काय करतो, तुमचं जे इंग्लिश आहे, इंग्लिशचं वाक्य ते अजून क्लिअर करतो ना, कारण की ए वरून सुरू होत आहे वगैरे असं, त्याच्यात त्याच्या वेगळ्या ट्रिक्स आणि ट्रिप्स आहेत इंग्लिशच्या. सो याच्यामध्ये काय करेल मी, इश हाब, आता हाब आलंय त्यामुळे मी नॉमिनाटी यूज नाही करणार, अकुजाटिव्ह यूज करणार. सो इश हाब einen ॲफल, कारण की ॲफल हे मस्क्युलिन आहे, पुरुषलिंग. ओके. आणि इश हाब आईन टोमॅटो, टोमाट. सो हे काही चेंज होत नाही अकुजाटिव्ह मध्ये. हम्म? इश हाब ein ब्रोट, das ist ein Brot, ich habe ein Brot, काहीच चेंज होत नाही. das ist eine Tomate, ich habe eine Tomate, काहीच चेंज होत नाही, फक्त अर्थ बदलतो. ओके. दिस इज टोमॅटो आणि आय हॅव टोमॅटो. सो नॉमिनाटिव्ह आणि अकुजाटिव्ह मधला फरक कळाला काय आहे? मुग्धा? हो हो कळालं. व्हेरी गुड. रोहन, विवेक, श्लोक? हो मॅम. परफेक्ट. मॅम पण श्लोक. ते जो शब्द पुढं असतोय तो म्हणजे मस्क्युलिन आहे, फेमिनिन आहे का न्यूट्रल आहे, हम्म. तो कळताना थोडा प्रॉब्लेम होतोय. हा, तुम्ही ते जी ट्रिक कळायला दिली. अजून 1-2 महिने जाणार. सो मी तुम्हाला अजून हा एक PDF पाठवते, की आता बघ ना इथे बघा, टोमॅटो शेवटी ई आहे, 100% ते हा फेमिनिन बोलते. म्हणजे हा, मॅम थोड्या तुम्ही ते ट्रिक्स आहेत ना, हा ज्या, शॉर्ट. हा 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 ते PDF ते मधले आहेत ना, कळतंय. तेवढंच लक्षात ठेव. ओके. हा बाकी मग येईल तसं डोक्यामध्ये जे नाऊन तुम्ही लक्षात ठेवता त्याचे आर्टिकल बघायचं, एवढं इनफ आहे. सो एवढं तुम्हाला अवघड येत नाही की बापरे ह्याचं आर्टिकलच माहित नाही. सो लर्न करतात. आता ब्रोट, ब्रोटचं दास ब्रोट, हे आपल्याला इतक्या हा वेळा ब्रोट येतो कारण की ब्रेड म्हणजे जर्मनीचा खूपच आवडीचा विषय. म्हणजे इतके ब्रेड असतात इकडे, इकडे लोक नाश्त्याला पण ब्रेड खातात, दुपारच्या लंचला पण ब्रेड खातात, डिनरला पण ब्रेड खातात, पिकनिक मध्ये पण ब्रेड खातात, सगळी ऑलवेज त्यांचं ब्रेड म्हणजे, आणि इतक्या हजार प्रकारचे ब्रेड मिळतात. सो ब्रोट 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 म्हणजे ते एकदम आवडता विषय असं. सो दास ब्रोट. सो ते सारखं येऊन येऊन ना ते डोक्यात आपल्याला बसतच की ब्रोटचं आर्टिकल दासच आहे. ऍफल, देर ऍफल, ऍपल मस्क्युलिन आहे, देर ऍफल. सो ते ट्रिक्स जरी लक्षात ठेवलं ना तरी तुमचं 90% काम होतंय. फक्त त्या हा ट्रिक्स लक्षात ठेवायचं, ट्राय करायचं पुढच्या 1-2 महिन्यात. सो काय एवढं हे नाही. सो बाकी तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय, आईन, फेमिनिनला फक्त आईने होतं, आणि आईन हे फक्त नॉमिनाटिव्हला आहे. आणि अकुजाटिव्ह म्हणजे हाबेन आणि अजून कुठले वर्ब्स असतील त्याला, सगळ्याला अकुजाटिव्ह अप्लाय होतं, सगळ्याला. फक्त मस्क्युलिनचं आयनन होतं, बाकी सगळीकडे आहे तसं टेबल आहे. सो स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला जर पाहिजे असेल तर, आणि ह्याचे एक्सरसाइजेस जे दिल्या होत्या ना परवा, तर पुन्हा एकदा चेक करा आणि पुन्हा सॉल्व्ह करा. ओके. त्या झालं की मग मी अजून देईल. ओके मॅम. हम्म? आणि हा जो झाईन आणि हाबेनचा टेबल आहे ना, त्याच्यावर तुम्हाला फ्युचर टेन्स होतो, पास्ट टेन्स होतो. सो त्याच्यावर इतकं खेळलं जातं, म्हणजे खूप बेसिक टेबल आहेत ते. आणि हे 2 टेबल, आणि अजून एक दाटीव येईल, नॉमिनाटिव्ह, अकुजाटिव्ह आणि दाटी. ह्या 3 टेबलवर पूर्ण B1 पर्यंत तुम्ही व्यवस्थित तुमचं ग्रॅमॅटिकल तुम्ही स्ट्रॉंग होता. ओके. ह्याच्यावरच पूर्ण पुढचं 2-4 महिने डिपेंड आहेत. सो ट्राय करायचं की हे समजून घ्या. तुमचे एक्सरसाइजेस ते सॉल्व्ह झाले, तुम्हाला अजून एक्सरसाइजेस पाहिजे असतील, फिल इन द ब्लँक्स, जस्ट मला मेसेज करा की मॅम मला अजून 10-12 सेंटेन्स द्या फिल इन द ब्लँक्स. तुम्हाला मी लगेच पाठवेल. ओके. की जेणेकरून, आणि ओके तुम्ही मॅम. जेवढं एक्सरसाइजेस कराल ना रिकामा जागा भरायच्या, तेवढं तुमचं हा टेबल लर्न होणार आहे. भले तुम्ही बघून करा चार्टमध्ये, 2-3 वेळा बघाल, 4 वेळा बघाल, 5 वेळा बघाल, तुम्हालाच कंटाळा येईल चार्टमध्ये बघायचा, नंतरचा लर्नच होणार ना ते. सो फिल इन द ब्लँक्सनी खूप खूप फरक पडतो, कारण की तुम्ही तो विचार करायला सुरुवात करता ना त्याच्यामध्ये, दरवेळी टेबलमध्ये बघून बघून बघून. सो हे आहे. सो हे आपण काल रीड केलं. आता बघा, इश हाब, सो ब्लाउ स्टिफ्टलं, डेअर स्टिफ्ट म्हणजे पेन्सिल, मस्क्युलिन आहे म्हणून आयनेन झालं. हम्म? असं खूप. आता आता इथून पुढे जेव्हा आपण वाचू ना, इथून पुढे
तेव्हा जिथं आईन, आईनं आणि आईनेन जर समजलं नाही तर लगेच तिथलं तिथं विचारायचं, मॅम इथं आईनं का झालंय, मॅम इथं आईन का झालंय, मॅम इथं आईनेन का झालंय. ओके. आता मी आतापर्यंत काय म्हणत होते हे नाही विचारायचं, लक्ष देऊ नका त्याच्याकडे. पण आता आपण शिकलोय ना, तर आता लक्ष द्यायचं. आणि जर नाही समजलं की पटकन विचारायचं, हे का आईनेन झालंय किंवा काय, म्हणजे इथं काहीतरी चुकीचं दिसतंय. सो बारकाईने लक्ष द्यायचं वाचताना. हम्म. आता आपण प्लुरल फॉर्म बघतोय. एकदम सोपं आहे, सगळ्यात सगळ्यात प्लुरल फॉर्म सोपं आहे. आणि तू आता म्हटलास ना श्लोक, की आर्टिकल कसं ओळखायचं, तर म्हणजे मी माझ्या वेळी काय ट्रिक्स वापरायचे. सगळे प्लुरल फॉर्मचं आर्टिकल दी असतं. सगळे प्लुरल, म्हणजे टिशचं प्लुरल फॉर्मचं आर्टिकल दी येतं. लांपचं प्लुरल फॉर्मचं दी, म्हणजे जेवढ्या पण नाऊन आहेत सगळ्याच्या प्लुरल फॉर्मचं आर्टिकल आहे ते दीच येतं. लाईक फेमिनिन. फेमिनिन सारखं चालतं प्लुरल सेम. हे बघ, दी 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 दी. सो मी काय आयडिया करायचे, मोस्टली मी जर मला असं शुअर लिहायचंय आणि मला एखाद्या गोष्टीचं जर आर्टिकल माहीत नसेल तर मी त्याचा डायरेक्ट प्लुरल फॉर्म करायचे. जेव्हा मला एखाद्याचं आर्टिकल माहीत नसतं तेव्हा प्लुरल फॉर्म करायचा, शेवटी ई लावायचा. सो ती टेक्निक येते. आणि मग झालं, तुमचा आर्टिकल चुकायचा प्रश्नच नाही ना, कारण की प्लुरल नेहमी दीच असतं. ओके. ओके मॅम. ओके. सो आईन टिश म्हणजे एक टिश. आता मला, आणि हे फक्त 5 प्रकारेच येतात प्लुरल फॉर्म. ते आता मी सांगते तुम्हाला 5 प्रकारे. सो 80% तर ईनीच एंड होतात. 80% सगळे प्लुरल फॉर्म मोस्टली. ठीक आहे. तर आईन टिश म्हणजे टेबल, एक टेबल, अ टेबल. आणि आता मला खूप टेबल म्हणायचंय, तर दी टिश. ओके. दी टिश म्हणजे शेवटी फक्त ई जॉईन केलाय आणि त्याचं आर्टिकल दी होतं. हं? आईनं लांप, फेमिनिन. दी लांपेन, शेवटी इयन ऍड झालाय. आईन ब्युश, दी ब्युश, प्लुरल दी होतं आणि ब्युशर. सो हे तर 2-3%नीच फक्त ई आर लागतो. ओके, 2-3%च होत असेल असं. आईन ऑटो, दी ऑटोज, फक्त एस लागला की प्लुरल झालं. हम्म. हे पण 7-8% होत असेल. आईन किंड म्हणजे एक मुलगा, सॉरी एक किड. आईन किंड म्हणजे अ किड. आणि दी किंडर म्हणजे प्लुरल फॉर्म किड किंडचा, आणि त्याचा आर्टिकल झालं दी. सो सगळ्याला आर्टिकल दी लागतं. ओके. आता मज्जा, टेस्ट. ओके, छोटीशी. सो हे सगळे सिंग्युलरचे एक्सरसाइजेस आहेत. ओके, सगळे सिंग्युलर आहेत. आणि हे ऍपल जे आहे त्याचं मी इथे जेंडर लिहिलेलं आहे. हम्म. तर इथे काय आर्टिकल येईल? झाईन फॉर्म आहे. आय. आईन. येस, आईन. आता हे आईन आईन आईने हे उन बेस्टिमटर झाले, आणि देर दी दासला बेस्टिमटर म्हणतात. आता मला बेस्टिमटर वापरायचं असेल तर कुठलं, देर दी दास मधलं? देअर. परफेक्ट. देर. व्हेरी गुड. सो इथं काय येईल? देर ऍपल इज फल. रोट. ऍपल. रॉट. खूप छान, मस्त. आता लांपे फेमिनिन आहे, तर इथं काय येईल? दी. परफेक्ट. आणि उन बेस्टिमटर? Aynen. आईना. आईन. व्हेरी Aynen. गुड. Aynen. अमेझिंग, व्हेरी गुड. थर्ड? दास. न्यूट्रलला परफेक्ट. दास. येस, व्हेरी गुड. फोर्थ? डा. दास. परफेक्ट. Das. दास. ईशाब दास ऑटो. तो आणि मला म्हणायचं आय हॅव अ ऑटो म्हणायचं तर आईन. 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 येस. फेमिनिनला फक्त ई लागतो. ओके. हा. आता इथे देअर. दस इज. देर. देर. येस. आणि उनबेस्टिम्ड? आईन. येस, दास ना. ईस्ट आईन आईन. इश. हम्म. आणि हाबेन असतं तर आईनेन झालं असतं ना. नेने. आईन. येस, परफेक्ट. एवढंच आहे. ओके.
मस्त, छान. आता प्लुरल फॉर्म बघा, जो आपण रिसेंटली शिकलोय. हं? हे आहे प्लुरल फॉर्म साठी सगळीकडे दी लिहिलंय, दिसलं? झंझटच नाही, है ना. सगळीकडे दी म्हणजे ते प्लुरल आहे किंवा फेमिनिन आहे. हं? तर आता दी आणि याच्या इथं नाऊन वापरायचंय, इथे नाऊन वापरायचंय, इथे नाऊन 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 नाऊन. हं? तर या इथे यातलं काय वापरणार? दी. उच्चार. Bucer. येस, ब्युचर. ब्युशर, परफेक्ट. इथे लांब. येस. Lamp. आता मला सांगा, हे वाला लांब वापरणार का हे लांब वापरणार? 2 दुसरं नंबरचं. वालं. का? प्युलर. कशामुळे ठरवलं ते प्लुरल आहे आणि फेमिनिन नाहीये? झेंड वापरले ते. वाह, हेच हम्म. एक्सपेक्ट होतं मला. ओके, कारण की इथं झिंड वापरलंय, झिंड प्लुरलला वापरतात. सो दी लांबे इथं ईस्ट असतं, तर हे सिंगल. झिंडमुळे प्लुरल. दोघी सेमच आहे, स्पेलिंग सगळं सेम आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. थर्ड. किंडर. येस. Kinder. फोर्थ. तिश. आउटोज. Princess. तिश्च. तिश. तिश्च. फिफ्थ. आउटोज. Autos. ऑटोज. Autos. येस, आउटोज. का? झिंडमुळे. झिंड. झिंड प्लुरल फॉर्म मध्ये. व्हेरी गुड. आता इथे जस्ट मला चॅटिंग बॉक्स मध्ये फक्त इथलं आर्टिकल लिहायचं आणि हा पुढचा शब्द लिहून पाठवा, उत्तर. लुकेन उबुंगेन उन बेस्टिमटे आर्टिकल. उन बेस्टिम म्हणजे आईन आयनेन अद आईन आईन अद आयनेन. ओके, सो हे ट्राय करा. इश, आता मी पहिलं ट्राय करते फक्त. इश हाब. आता ऍपलचं आर्टिकल आहे देर, पण देर आहे आणि हाबे आहे, त्यामुळं आईनेन येणार. सो इश हाब आईनन ऍपल. आता नेक्स्ट तुम्ही करा. सो मी फक्त आन्सर टाईप करेल, आईनेन ऍपल, आणि सगळे एकदम पाठवा आन्सर, सो मला चेक करायला बरं पडते. मस्त, तुम्हाला खूपच फास्ट समजला हा टॉपिक, आणि इतका इम्पॉर्टंट होता हा टॉपिक. मलाच टेन्शन आलंय की तुम्हाला आता हे कसं समजवू, पण छान समजलं तुम्हाला सगळ्यांना. गुड. सगळे एकदम पाठव विवेक, एकाखाली एकाखाली एक, कारण की मग तुझे आन्सर वरती जातील आणि मग एखादं रॉंग मी करेक्ट करू शकणार नाही. त्यामुळे एका सोबत पाठवा सगळे. हं? एकाखाली एक लिहा आणि मग सेंड करा.
शदाब, ट्राय कर तू, म्हणजे जस्ट ट्राय कर की आपण काय ऐकले ना, एखाद दुखत चुकू दे, बरोबरच यावं असं काही नाहीये. हं? आपण जस्ट ट्राय करतोय. सो ही गोष्ट आहे ना, आपण पुढचे 2 महिने सारखेच शिकणार आहे. सो आजच यायला पाहिजे असं नाहीच आहे. ओके. सर्वांना सांगते, हे आज नाही तुम्हाला जमलं आणि तुमच्या ह्यातले सगळ्यातले सगळे जरी चुकले तरी चालतायत, कारण की तुम्हाला तर तुमच्याकडे टेबल आहे, सो तुम्ही तो बघणार आणि मग त्याचे एक्सरसाइजेस सॉल्व्ह करणार. सो पुढच्या 2 महिन्यात आले तरी चालतील. ओके. सो असं प्रेशर घेऊ नका की नाही मला आता ह्याची उत्तर आली पाहिजे. नो. सो मला फक्त मुग्धाचं आन्सर आले, बाकी कुठे होते, सॉल्व्ह होत आहेत का? मॅम, एक एक्झाम्पल घेऊन परत रिपीट करता का तुम्ही? कुठलं एक्झाम्पल? म्हणजे आता कसं होतंय माहिती का की इन इन आयन इन, ते नेमकं म्हणजे कन्फ्युज होऊन जाते की नेमकं कसं यूज केलंय ते. म्हणजे ठीक आहे, ते वाचलं आपण, पण सडनली ते ब्लँक झालंय मला माझ्या अच्छा, तू केसमध्ये तर. ट्राय तर कर ना. तू जर ट्राय नाही केलंस तर मला कसं कळणार की तुला प्रॉब्लेम कुठे आहे? तू ट्राय कर ना. आता बघ, याच्यामध्ये मी काय सांगितलं की याचं जे आर्टिकल आहे, आईन, आईनं ऑर द आयनन, हे तिन्ही पैकीच यूज करायचंय तुला. हं? तर याचा मस्क्युलिन आहे, तर मी इथं काय करेल, तू काहीतरी ट्राय कर ना की मे बी इथं मी आता काय यूज करू. तर आता हा या तिन्ही मधलं तर आईन यूज होणार नाही, कारण की मस्क्युलिनला आयनॅन येतं. तर मस्क्युलिन असेल तर आयनॅन येतं, हे लक्षात ठेवायला लागेल ना तुला. ते मी नाही तुझ्यासाठी लक्षात ठेवू शकत. सो मस्क्युलिन असेल आणि हार्बन फॉर्म असेल तर आयनॅन येतं. हे वाक्य लक्षात राहू शकतं. तर हे वाक्य लक्षात राहायला जाणार, पुढचा आठवडा जाईल, 2 आठवडे जातील, जेवढे एक्सरसाइजेस होतील तेवढे जातील. आता याच्यामध्ये मी काय म्हणलं, नेक्स्ट, याचा आर्टिकल काय आहे शादाब, सांग. बनाना, ई आर आहे शेवट. म्हणजे फेमिनिन काय? आहे ते. फेमिनिन आहे. तर मग आता येस. ह्या तिघातलं कुठलं आर्टिकल लागेल? फेमिनिन म्हटल्यावर इन येणार, ई आय आणि. का नाही आलं तुला? आलं ना. खूप छान. आता हे लागणार इथे. हम्म. आता नेक्स्ट, ब्रोट. ब्रोटचा आर्टिकल माहितीये तुला?
ब्रोडचं ओटी येतोय ना शेवटला. दासब्रोट आहे. एवढं नाही आलं तरी काही आज आर्टिकल यायला पाहिजे असं नाही. कुठला आर्टिकल माहित नसेल तर मला विचारा. ओके. सो ब्रोटचा आर्टिकल आहे दास. तर आता काय येईल इथे? अं, दास आहे म्हटल्यावर EIN, इन, फर्स्ट वन. हम्म. आता नेक्स्ट ज्विबेलचं पण आर्टिकल दीच आहे. तर काय येईल? फेमिनिन म्हटल्यावर EIN. टोमॅटोचं इथं काय येईल? टोमॅटो फेमिनिन, आता शेवटला तेच EIN. डू ड्रिंक स्टे. फेमिनिन, फक्त EIN. आता ऐका, हे अपवाद आहे. इथं डबल ई आलाय. सो हे तर लक्षात ठेवायला लागेल की टी हे देर असतं. ओके. टी देर आहे आर्टिकल टीचं. हम्म. टी ते म्हणजे टी चहा. ओके. फक्त डबल ई नी एंड होतोय हा. तर याचा आर्टिकल देर आहे. हम्म. तर आता हाच फक्त फरक आहे. बाकी सगळं सेमच आहे. आता मी ट्रिंक्स ट्रिंक्स म्हणजे पिणे म्हणजे कुठलं तरी वर्ब आहे. ह्याचा अर्थ माहित नसला तरी चालेल. पण एवढं तर कळतंय काहीतरी वर्ब आहे दुसरा. म्हणून यांनी याचा आर्टिकल मी सांगितलं तुला देर आहे. तर इथं काय येईल? काय वाटतंय तुला? गेस कर. डेर आहे ना. हम्म. मस्कुलिन. मस्कुलिन म्हटल्यावर हेच आपलं फर्स्ट इन. इन. आईन. EIN. पण येस, आता आईन. आईन मी सांगितलं फक्त झाईन फॉर्मला यूज होतं. मस्क्युलिन. हम्म. हा. तर आता हे झाईन फॉर्म आहे ट्रिंक. डू. डू म्हणजे बिस्ट. येस, इथं बेस्ट, बिस्ट बरोबर. आलंय. हम्म. नाही पण झाईन फॉर्म नाहीये म्हणजे. हो ना. नाही. येस. तर मग झाईन फॉर्मला फक्त आईन यूज होतं. त्यामुळे मी आईन यूज करेल का इथे? नाही यूज करणार ना. नाही यूज. मग काय करेल? आईनन. आयनेन. समजलं. सो मस्क्युलिन असेल तर मी आयनेन यूज करेल किंवा आईन यूज करेल. तर आणि आयनेन आणि आईन ह्यामध्ये मी कसं ठरवेल? झाईन फॉर्म असेल तर आईन आणि बाकी कुठलाही वर्ब असेल तर आईनेन. ओके. हे एकच आहे फक्त मस्क्युलिनच शिकायचंय. बाकी नॉर्मल आहे. ओके. आता नेक्स्ट ट्राय कर. शदाब. हम्म. हुनचं आर्टिकल पण देर आहे. उंच पण डेर आहे. हम्म. मस्कुलिन. येस. हुन म्हणजे इन. डॉग. हम्म. इन. हम्म. EIN. आईन. आईन फक्त झाईनला यूज होता असं मी सांगितलं. इथं काय आहे? हाबेन आहे. म्हणजे काय यूज होणार इथं? आबेन. आईनेन. येस. समजलं. सो फक्त कुठं अडकणार आहे तुझं? मस्क्युलिनला. ओके. बाकी सगळं तू बरोबर केलंस. फक्त कुठं अडतंय? मस्क्युलिन. जर समोरची गोष्ट मस्क्युलिन आहे आणि तो कुठला तरी वर्ब आहे तर आयनेन यूज होतं. फक्त झाईन फॉर्म असेल तरच आईन यूज होणार. ओके. ओके. नेक्स्ट इश जेह मान. मान म्हणजे माणूस. ओके. येस. ते पण मस्क्युलिनच आहे. सांग आता येस. इथे काय येईल? आयनीनच येईल तिथे पण. आयनीन. परफेक्ट. आता नेक्स्ट झी लिस्ट बुक. बुकचा आर्टिकल आहे दास. दास. न्यूट्रल. न्यूट्रल साठी पण येणार. आयन. आईन. आयन. परफेक्ट. एर झुक्त फ्रॉन्डिन. इथं शेवटी इन म्हणजे ही फेमिनिन आहे. इथं काय येणार? फेमिनिन म्हटल्यावर इन. EINE सेकंड. बोल. शब्द बोलतो. आईन. आईन. ओके. एर झुक्त आईन फ्रॉन्डिन. समजलं आता तुला? हो. 50% तरी. ओके. हा म्हणजे ते तो ऍक्च्युली समजले, फक्त जस्ट ते हा. म्हणतो ना तर आपण की याच्यासाठी तुला काय करावं लागेल सांगू? हे रिव्हिजन सारखं. एक्सरसाइज दिल्यात त्या तुला मला आजच्याच पाठवायच्यात. उद्या क्लास सुरू व्हायच्या अगोदर. ओके. येस. येस. हा. तर सो टेबल बघून पाठव. तू पाठ केला नाहीस तरी चालेल पण टेबल बघून पाठव.
ओके. ठीक ठीक आहे. आहे. सो आणि तुला सगळं आलं ह्याच्यामधलं. फक्त देरच्या तिथे तुझा कॉन्फिडन्स फक्त हे होतं. तुझं ट्राय केलं असतं तर मे बी तुला ते पण आलं असतं. कारण की तुला सगळंच आलं ऑलमोस्ट सगळंच, मी काही सांगितलं नाही, तूच सगळ्याचे आन्सर्स दिलेस. ओके. सो हो. तुझं थोडंसं काय होतं की मला येत नाहीये, म्हणजे हे कसं करू. सो चुकू दे, चुकलं तर. ओके. नाही ऍक्च्युली ते काय झालं की आज आपण खूप साऱ्या गोष्टी बघितल्या ना, तर ते हा. ठीक रिव्हिजनला आहे. मला टाइम भेटला नाही, तुरंत ते हा. कन्फ्युजन झालं जरा. आणि उद्या सुट्टी आहे. सो मस्त दिवाळी सुट्टीत मी आली आहे, मस्त तुम्हाला नाही, मी रिव्हिजन टेबल्स. सकाळपासून actually तेच वाचत बसलो होतो. आपण आपला सेशन झाला त्यानंतर मी वाचतच बसलो होतो. अच्छा. आणि नेमकं मग खूप साऱ्या गोष्टी मी आज म्हणजे गो थ्रू केल्या. सो मे बी हम्म. त्याच्यामुळे ते डोक्यावरनं गेलं हा. थोडं माझं. ठीक आहे, इट्स ओके. टेन्शन नको घेऊ. हे फारच म्हणजे खूप रिपीट सारखंच होणार आहे ह्या गोष्टी. सो आज शिकलं म्हणजे आजच संपलंय हे जाणार असं नाहीये. सो हे 100 वेळा होणार आहे आपलं. सो येस. हे सगळे आन्सर्स आहेत. ओके. फक्त मला वाटते टीचं मोस्टली सगळ्यांचं चुकलं असणार आहे, कारण की टी वरून आपल्याला वाटतं की टीचं आर्टिकल दी असेल म्हणून म्हणून तेच फक्त मोस्टली जणांचं चुकलंय. बाकी सगळे बरोबर आहेत. फक्त इस जेह आईनेन मान विवेक. ओके, समजलं तिथं आईनेन काय येईल. विवेक. विवेक गायब. ओके. श्लोक. मान. येस श्लोक. मॅम. इस जेह आईनेन. का, कारण की मान म्हणजे माणूस, हे मस्क्युलिन आहे. तर हा. आईनेन येणार. ओके. येस. जसं तू हुनचं पण आईनेन केलंस. आणि टी देर आहे, बाकी परफेक्ट. आणि ज्विबेल फेमिनिन आहे, त्यामुळं आईनं. हा. ओके. मस्त. बघितलं शादाब, सगळ्यांचे 2-2, 3-3 चुकलेत, पण दे ट्रायड इट. ओके. येस. म्हणजे त्यांनी ट्राय केलं की हा पाठवून माझं चेक करून येईल, माझा कुठं अडतंय ते टेबलमध्ये चेक करेल. सो जे तुझं होती लेवल तीच सगळ्यांची आहे, असं काही नाहीये. ओके. येस. आईने बनानं, आईन ब्रोट, आईनेन ज्विबेल रोहन, ज्विबेल दी. ओके. फेमिनिन आहे ज्विबेल. ओके. गुड. बाकी आईनेन हुंड. मान निकराल. हा. मान. मान. मान म्हणजे माणूस. दास इज आईन मान. दिस इज अ मॅन. म्हणजे एक माणूस मॅन. आहे. हं. खूप छान, मस्त, म्हणजे खूप छान, म्हणजे फास्ट केलंय तुम्ही ही गोष्ट. खूप मस्त. हं? आता जे आपण डेमो मध्ये शिकलो होतो ना, सेंटेन्स तयार करायला, ती गोष्ट आपण आता शिकतोय. ओके. सो पुन्हा एकदा रिपीट करते मी. सो मराठीमधले जसे वर्ब्स असतात, शिकणे, हसणे, रडणे, पिणे, सो ते सगळे नेनी एंड होतात. हो ना, सगळे वर्ब्स. तसेच सेम जर्मन मधले पण सगळे वर्ब्स हे नेनी एंड होतात. ओके. सगळे लर्नेन, ट्रिंकेन, एसेन, लाउफेन, aufwachen, aufräumen, सगळे इयननी एंड होतात. स्पीलन, ट्रिंकेन, काउफेन, काउफेन म्हणजे टू बाय. सगळे A to Z. तर आता ते कसे चालवायचे ते मी तुम्हाला सांगते. लर्नेन. लर्नेन हा एक वर्ब आहे. आता इश म्हणजे मी, हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, हो ना. इश म्हणजे मी. तर जेव्हा मी इश म्हणते तेव्हा फक्त एन रिमूव्ह करते आणि आहे तसं वर्ब लिहिते. तर लर्नन म्हणजे टू लर्न, आणि इश म्हणजे मी. इश लर्न याचा अर्थ होतो मी शिकतो. आता मला म्हणायचे मी जर्मन शिकतो. इश लर्ने जर्मन. इश लर्न डॉइच. मी क्रिकेट शिकतो. इश लर्न क्रिकेट. क्रिकेट. आता नेक्स्ट, आता मला म्हणायचे रोहन तू जर्मन शिकतोस. डू. लर्न्स डॉइचलँड. डॉइचलँड म्हणजे कंट्रीचं नाव. डॉइच, तर सॉरी सॉरी. डॉइच, हा. डॉइच. येस. डू लर्न्स्ट लर्न्स डॉइच. डॉइच. आता मला म्हणायचंय झी प्लुरल, मे बी ते खूप जण आहेत. मी आता माझ्या
समजा मैत्रिणीला सांगते की माझ्याकडं 8 स्टुडंट्स आहेत, ते जर्मन शिकतात, तर मी काय म्हणेल? झी लर्नन डॉइश. ते जर्मन शिकतात. आणि तुम्ही सगळे काय म्हणाल सोबत मिळून? विअर लर्नन डॉइच. विअर म्हणजे आम्ही. सो याच्यामध्ये काय फॉर्म्युला आहे? इश असेल तर फक्त एन रिमूव्ह करायचा आहे तसं वर्ब. डू असेल तर इयन रिमूव्ह करायचा आणि एस टी लावायचा. झी असेल तर आहे तसं वर्ब. विअर असेल तर आहे तसं वर्ब. ओके. आणि अजून 2-3 प्रोनाउन आहेत, ते मी तुम्हाला सांगते. सो लर्नन म्हणजे टू लर्न. ट्रिंकन म्हणजे टू ड्रिंक. सो इश ड्रिंक कॉफी. फुल स्टॉप. सेंटेन्स रेडी. आता मला म्हणायचंय मी पाणी पितो. इश ड्रिंक. ड्रिंक वासर. येस, फुल स्टॉप. मी कोला पितो. इस ड्रिंक कोला. तू कोला पितो. तू ड्रिंक्स कोला. येस. ते कोला पितात. जी ड्रिंकन कोला. येस. आम्ही पाणी पितो. वी ड्रिंकन वासर. परफेक्ट. फुल स्टॉप. सो हे सगळ्या क्रियापद जेवढे पण वर्ब्स आहेत जर्मन मधले, सगळ्या वर्ब्सला हाच टेबल अप्लाय होतो. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? एंड. ओके. आता नेक्स्ट वर्ब आहे टांझन, म्हणजे टू डान्स. ते पण इयन एंड झालंय. मी नाचतो. इश टांज. तू नाचतो. डू टान्स्ड. ते नाचतात. जी टांझन. विअर टांझन. आम्ही नाचतो. सो सगळं सेम आहे. काहीच म्हणजे प्रत्येक कुठलं पण क्रियापद घ्या, हे असंच चालतं. ओके. काही अपवाद आहेत, ते खूपच कमी आहेत, 2-4 असतील. ओके. आणि याच्यामध्ये अजून काय इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे? वर्ब हे ऑलवेज सेकंड पोझिशनला जातं. ह्याची जागा चेंजच करायची नाही कधीच. आणि सब्जेक्ट पुढे लिहायचं. इश म्हणजे मी, सेकंड पोझिशनला क्रियापद, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय लिहायचंय, लोकेशन लिहायचंय, काय लिहायचंय ते लिहा. पण वर्ब हे ऑलवेज सेकंड पोझिशन. इश लर्न डॉइच. इश लर्न म्युझिक. इश लर्न फुटबॉल. इश लर्न क्रिकेट. आता या सगळ्याचे अर्थ तुम्हाला समजले असतील. आता तो जो हा टेबल आहे, इश म्हणजे मी, डू म्हणजे तू, एस तो ती ते, विय आम्ही, इय तुम्ही सर्व, झी ते सर्व, आणि मोठा एस आपण. हम्म. आता नेक्स्ट वर्ब आहे माखन. माखन म्हणजे टू डू. ओके. माखन म्हणजे काय? टू डू म्हणजे करणे, टू मेक. इश माख, शेवटी ई नी एंड झालाय. इश आलं की 100% ई नी एंड करायचं. डू असेल तर एस टी नी एंड करायचं. एस असेल तर टी नी एंड करायचं. विअर असेल तर आहे तसं माखेन लिहायचं. इय असेल तर माक्थ. जी असेल तर माखेन. आता तुम्ही म्हणाल की हे एंड कसे लक्षात ठेवायचे, किंवा याच्यामध्ये किती वेळ घालवायचा आहे, किंवा किती वेळात आम्ही ह्याच्यामध्ये प्रिपेअर्ड पाहिजे. सो हे तुम्हाला असं खूप, जर आता मी तुम्हाला आज आपण हे शिकलोय, तर मला आजच्या आज तुमच्या नोटबुकमध्ये इथे प्रोनाऊन एका कॉलम करा असे. इथे प्रोनाऊन लिहायचे इश, डू, एस, विय, इय आणि झी. आणि त्याच्या समोर इथे वरती माखेन, आणि माखेन कसं चालतं तो टेबल लिहायचा. ओके. फक्त लिहा आज. फक्त लिहा. आणि जो शेवटचा एंड होतोय ना, त्याला रेड करा. रेड करा किंवा अंडरलाईन. फक्त लिहायचंय. मी म्हणत नाही पाठ करा. ओके. पाठ झालं तर अतिशय छान, पण स्ट्रेस घेऊ नका की आता हे पण करायचंय किंवा काय. ओके. सो इश आलं की शेवटी ई येतं. डू असेल तर शेवटी एस टी येतं. एस असेल तर शेवटी टी येतं. विअर असेल तर आहे तसं. इय असेल तर माग, आणि झी माखेन. सो याच्यामधले 3 गोष्टींना तर आहे तसंच वर्ब चालतं. विअरला पण आहे तसं माखेन, आणि प्लुरल एस आणि तेला पण माखेन आहे तसं वर्ब चालतं सगळीकडे. सगळ्या वर्बला. ओके. तर आता आणि हा माखेन जो वर्ब आहे ना, तो एवढा हेल्पफुल आहे ना, ह्याच्यासोबत तुम्ही काहीही बोलू शकता.
हम्म. आता मला म्हणायचंय मी बिर्याणी बनवतो, तर मी कसं म्हणेन? इश माख बिर्याणी. परफेक्ट. आता मला म्हणायचंय अं, मी होमवर्क करतोय. इश्मा मोहम्मद. येस, परफेक्ट. आता मला म्हणायचंय मी रोटी करतोय. इश मेक इश्मा रोटी. माक माख. रोटी. येस. इस आता माक रोटी. म्हणायचंय परफेक्ट. आता मला म्हणायचंय अं, आम्ही आम्ही अं, हम्म, आम्ही मॅगी बनवतोय. वेर माकेन Wir विअर मॅगी. machen माकन लिंकन Maggie. येस, वेर परफेक्ट. मॅकन मॅगी. ठीक आहे, समजलं. सो तुम्ही आता लक्षात घ्या, तुमचे झाईन टेबल, हावेन टेबल, आणि तुम्हाला आता स्ट्रक्चर कळालंय. सो याच्यावरच हे जर तुमचं पक्क झालं तर तुम्ही आरामात A1 पास होऊ शकता आत्ताच एका आठवड्यात. सो पण आपल्याला तसं नाही करायचं. ओके, आणि कारण की जस्ट तुमचं इंट्रोडक्शन तुम्ही केलं, आत्ता एक्झाम देऊ शकता तुम्ही 2 आठवड्यात. पण नाही, आपल्याला फक्त पास नाही व्हायचंय आणि परफेक्शन पाहिजे आपल्याला, हो की नाही? कारण की हे बोलता पण आलं पाहिजे ना, ह्या गोष्टी छान बोलता आलं पाहिजे, प्रोनाऊन्सिएशन छान पाहिजे. ठीक आहे. सो एवढंच आहे. म्हणजे भाषेमध्ये तुम्हाला बेसिक्स शिकायचं असेल ना, हे सेंटेन्स स्ट्रक्चर, झाईन हाबेन टेबल, आणि हे जे स्ट्रेंचेस वर्ब जे चालतात, हे जे एंड आहेत, ते लक्षात राहणं झालं. आणि आर्टिकल्स, याचा सगळ्याचा खेळ आहे. आणि ते तुम्हाला प्ले करता आलं पाहिजे. ओके. सो आता आपण ह्याचे प्रोनाऊन्सिएशन बघूया. सो विवेक, मला हे सगळं वाचून दाखव. इश माख. Ich mache, du आणि magst, ऐक, माखे नाही म्हणायचं, माख म्हणायचं. mag, माख. ich mache, du magst, er, sie, is, magst, ऐक, हे एस म्हणायचं, एस. es, हा, RG एस मार्क्ड. er, sie, es mag, wir machen, ihr magst, sie machen, परफेक्ट. आणि लक्षात ठेवायचं, हे बोलताना शेवटचं कुठलं पण जर्मन भाषा बोलताना वाचताना शेवटचं लेटर स्पष्ट ऐकू आलं पाहिजे. जर हे स्पष्ट ऐकून आलं तर तुमचे प्रोनाऊन्सिएशन छान नाही वाटणार, आणि प्लस समोरच्याला ऐकणाऱ्याला चुकीचं वाटणार, तुम्ही चुकीचं ग्रामर यूज करताय. आणि प्लस लिहिताना पण तुम्हाला एक्झॅक्ट आठवणार नाही की स्पेलिंग काय. त्यामुळे शेवटचा शब्द स्पष्ट बोलायचा. माख, मार्क्स्ट, एस टीच येतो. डू असेल तर एस टीच येतो, दुसरं काहीच येत नाही. ओके, ठीक आहे. मॅम एकदा प्रोनाऊन्स करून दाखवत तुम्ही सगळे हा, येते सेंटेन्स. ना, अजून येते भरपूर, त्याच्यावर भरपूर आपण रिव्हिजन घेणार आहे. ओके. सो माखेंचा टेबल आहे हा. इश माख, डू मार्क्स्ट, RGS माक्थ, wir machen, ihr macht, sie machen. आता सेंटेन्स बनवलेत मी. बायस्पिल म्हणजे एक्झाम्पल. इश माख स्पोर्ट, आय डू स्पोर्ट. आता मला नाही वाटत ह्याचा तुम्हाला कशाचंही ट्रान्सलेशन लागेल. डू मार्क्स्ट स्पोर्ट, एर माक्ट स्पोर्ट, वियर माखेन स्पोर्ट, इयर माक्ट स्पोर्ट, झी माखेन स्पोर्ट. स्पोर्ट हा जर्मन शब्दच आहे. हं? ठीक आहे. अजून एक. Ich mache, du magst, RGS macht, wir machen, ihr macht, sie machen. Okay? Ich mache meine Hausaufgaben. Haus Aufgaben म्हणजे होमवर्क. Du magst einen Kuchen. कुखन म्हणजे केक. आता केकचं आर्टिकल काय असेल इथे, किंवा जेंडर आर्टिकल? मस्क्युलिन. परफेक्ट, व्हेरी There. गुड. मस्क्युलिन म्हणजे देअर आर्टिकल आहे, देअर. कारण की आयनन केलंय त्यांनी, हो ना. सो लक्ष ठेवायचं, आईनेन आलं की देर कुखेने वाटतं. ओके. झी मार्क्ड स्पोर्ट,
Wir machen eine Pause. Pauseचं आर्टिकल फेमिनिन. Ihr macht das Projekt zusammen. Sie machen Urlaub in Deutschland. Sie machen Urlaub म्हणजे सुट्ट्या, हॉलिडेज. ते हॉलिडेज करतायत इन जर्मनी, डॉइचलँड. ओके. अजून एक. आता कोण वाचतंय? मुग्धा वाचतेस? हो. इश माका म्हणायचं आणि मग एक्झाम्पल. Ich mache House of Gaben. Du magst Sport. Er Kaffee. हम्म. Wir machen Musik. Er mag Fotos. Sie machen Frühstück. फ्रुस्टुक म्हणजे ब्रेकफास्ट. फ्रूह स्टुक म्हणजे ब्रेकफास्ट. सो याच्यामधलं कशाचा अर्थ नाही समजला तुम्हाला? वोकॅबलरी किंवा सेंटेन्सचा अर्थच नाही समजला कुठल्या? समजलंय मला वाटतं सर्वांना. व्हेरी गुड. ठीक आहे. आता पुन्हा आपण रीडिंगची प्रॅक्टिस करणार. ओके. रीडिंग, ओनली रीडिंग आता, कारण की प्रोनाऊन्सिएशन आपल्याला परफेक्ट करायचे. सो आता रोहन वाचतोस? रोहन, आना आणि श्लोक बेन. Anna, hallo, guten Morgen, Ben. Ben. Guten Morgen, Anna. Anna, was magst du heute? हॉइट. Ben. Heute? हॉइट म्हणजे टुडे. ओके. आज. Okay. नेक्स्ट. Ben. Ich mache mein Hausaufgaben und du? Anna, ich lerne Deutsch. Ben. Oh, cool. Wo lernst du? Anna, ich lerne online mit einem Lehrer. Ben. Ich aus. Wir machen jeden Tag Übungen. Anna, super. Lernen mag Spaß. पास. Spaß. पास. येस. खूप छान. म्हणजे दोघांचे पण प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित होते. सो थोडं थोडं मी वोकॅबलरी सांगते, ते लिहून घेऊ शकता. गुटन मॉर्गन, गुड मॉर्निंग. हॉइटे, टुडे. हाऊस ऑफ गार्बन, होमवर्क. अजून इज लर्न ऑनलाईन विथ लेरर म्हणजे टीचर. मिथ म्हणजे विथ. इश आऊक म्हणजे मी पण असं. इश म्हणजे मी आणि आऊक म्हणजे मी पण म्हणजे आय एम ऑल्सो असं. Wir machen jeden Tag म्हणजे एव्हरी डे. टाग म्हणजे डे. jeden म्हणजे एव्हरी डे असं. उबुंगेन एक्सरसाइजेस. फक्त लिहून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि आता हे वर्ब्स आहेत. ठीक आहे. हे आपल्याला पुढचे 1 महिन्यात त्याचा ऍटलिस्ट अर्थ तरी माहित पाहिजे. ओके. सो माखेन, लर्नेन, स्पीलेन. Anna, spielen. ओके. Wohnen. wohnen, arbeiten, Arbeiten. hören, reden, fragen, antworten, kaufen. सो सगळे Okay. वर्ब्स हे ईएन नी एंड झालेत, सगळेच्या सगळे. आणि आता आपल्याला पूर्ण आठवडाभर काय करायचंय, याचे टेबल बनवून मला पाठवायचं. तसा जो माझा पीडीएफ मध्ये टेबल आहे ना, इश माखे डू मार्क्स्ट, आणि एवढ्या वरचे जेव्हा तुम्ही टेबल लिहून मला पाठवाल, अर्धा तासात होते सगळे टेबल लिहून पाठवाल, तेव्हा तुमचं तो छान लक्षात राहणार. ओके. सगळं लिहून पाठवायचे. आणि व्यवस्थित टिपटॉप, जरा व्यवस्थित आखून वगैरे, कॉलम वगैरे, कारण की ते तुम्हालाच खूप यूज होणार आहे. ओके. आणि एका ह्याच्यामध्ये इश 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 इथे प्रोनाऊन,
आणि मग माख्यांचं कॉन्ज्युगेशन कसं चालतं ते लिहा. इश माख, डू मार्क्स, एरजी एस मार्क ते लिहायचं. आणि इकडे बाय स्पील ट्राय करा लिहायला. नसेल येत तर मोकळी जागा ठेवा. ओके. मॅम परत एकदा सांगा ना काय लिहायचं, नेटवर्क प्रॉब्लेम झाला होता. ओके. हे हे जे वर्ब्स आहेत ना, ठीक आहे. आता माख्यांचा जसा मी टेबल लिहिलाय इथे, हे बघ हा टेबल दिसतोय. प्रोनाऊन एका साईडला आणि वर्ब फॉर्म म्हणजे कॉन्ज्युगेशन म्हणतात त्याला, तर ते इथे लिहायचं. इश माख, टू मार्क्स. आता स्पीले नसेल तर इश स्पील, डू स्पील्स्ट. ओके. एस एस स्पील्ड. सो फक्त कसं तयार होतं, जसं माखेंचं फॉर बायस्पील आहे एक्झाम्पल, सेम सेम फॉर्म्युला तुम्ही बाकी वर्ब्सला अप्लाय करा. ओके. तर आता आपण एक प्रॅक्टिस घेऊयात. सो ह्या सगळ्या वर्ब्स लिहायचे आपल्याला. पूर्ण एक आठवडा देते मी तुम्हाला लिहायला. ऍक्च्युली लागतो अर्धा तासच लागणार आहे. पण तुम्ही सगळे वर्किंग आहात, बिझी असता, सो पूर्ण आठवडा घ्या लिहायला विचार करून. ठीक आहे. तो आता लर्नन म्हणजे टू लर्न. आता मी ना तुम्हाला जस्ट आता 5 मिनिट्स वेळ देते. सो लर्न अँड ट्राय करा तुम्ही. मी तो टेबल ओपन करते. ओके. त्याच्यानुसार माखेनुसार आणि इथे पाठवा मला इश. आता मी पहिलं करते इश. तर मी फक्त लर्नरचं काय करणार, शेवटचं. एन काढणार. येस. मग फक्त मी काय करणार, इश लर्न. इशचं पाठवा, डूचं एस असं सगळ्याचं पाठवा. तयार कर. व्यवस्थित टाइम घ्या, भरपूर तुम्हाला हवा तेवढा. ओके. सो मुग्धा, तू ए सगळीकडं एक्स्ट्रा घातलायस फक्त 2-3 ठिकाणी RGS ला, आणि तो खाली करेक्शन दिलेस आहे. सो परफेक्ट, व्हेरी गुड. सो विवेक लर्नन इयरलँड, इयरच्या ठिकाणी ए एक्स्ट्रा घातलायस विवेक. बाकी सगळं बरोबर आहे. व्हेरी गुड.
व्हेरी गुड शबाब, सगळे बरोबर आलेत तुझे. ओके, परफेक्ट, व्हेरी गुड, मस्त. श्लोक. मॅम मी लिहून काढलंय, अच्छा, टाईप नाही बरं, केलं. ठीक आहे. हा, पाठव मला. रोहन. रोहनचं नाही आलं. सो समजलं कसं आहे? मॅम आजचा सेशन किती वाजेपर्यंत आहे आपला, म्हणजे 10:30 का 11? 7. हा, म्हणजे अजून 15-20 मिनिटं. 20 मिनिटं. ओके, ठीक. आणि उद्या क्लास नाहीये, हा, डायरेक्ट बुधवारी. ठीक आहे, ठीक आहे. उद्या सुट्टी. ओके इशला, व्हेरी गुड. तुझे पण सगळे बरोबर तर. व्हेरी नाईस. सो समजलं. थँक्यू. आता हो. याच्यामध्ये तो हे टेबल, याचे सगळ्याचे टेबल बनवून मला पाठवायचे, सो दॅट मी तुमचे चेक करेल आणि मग पाठवेल तुम्हाला. ओके, पूर्ण आठवड्यात कंप्लीट करा. आणि होमवर्क कंप्लीट जर नाही केले तर तुम्हाला नंतर समजत नाही बरं का. सो कंप्लीट करा. जे रायटिंग आहे ना ते लिहून काढा बुकमध्ये. हे तुम्हाला नंतर रेकॉर्डिंग बघायची गरज नाही. तुम्ही तुमचं नोटबुक जरी ओपन केली ना तरी तुम्हाला सगळं डोळ्याखालून जाईल की काय शिकलोय आपण. ओके, बरोबर. सो जे आपण शिकलोय तेच पुन्हा आता घेते. लेरने काउफ्ट, जे वर्बची पोझिशन असते ती सेकंड पोझिशनलाच येतं. फर्स्ट पोझिशनला सब्जेक्ट, सेकंड पोझिशनला वर्ब, आणि मग नंतर ऑब्जेक्ट आणि अदर इन्फॉर्मेशन. ओके, आणि अजून एक गोष्ट, फर्स्ट पोझिशनला तुम्ही कधीतरी टाइम पण लिहू शकता. टाइम म्हणजे व्हाईट म्हणजे आज, उद्या, काल, परवा, इन जानेवारी, इन फेब्रुवारी, इन मे, इन जोम, हे पण लिहू शकता. तर मग ते कसं येणार, व्हाईट म्हणजे आज, पण सेकंड पोझिशनला वर्बच, मग त्याच्यानंतर करता आणि मग काहीतरी. पण सेकंड पोझिशन वर्ब ही कधीच बदलत नाही. फर्स्ट पोझिशनला तुम्ही टाइम किंवा प्लेस लिहू शकता. म्हणजे इन मुंबई लेरने इश डॉइश. सो टाइम आणि प्लेस लिहू शकता तुम्ही फर्स्ट पोझिशनला, पण सेकंड पोझिशनला वर्बच पाहिजे. ओके, आणि मग नंतर सब्जेक्ट लिहायचा. फर्स्ट पोझिशनला जर टाइम आणि प्लेस लिहायचं असेल तर. सो ही आहे ऑर्डर. टाइम किंवा प्लेस, वर्ब, मग सब्जेक्ट, आणि मग रेस्ट काय पाहिजे ते तुम्हाला. सो हे 2 प्रकार आहेत. तुम्ही दोन्ही प्रकारे कुठलंही लिहू शकता. हम्म, थोडं अजून स्टँडर्ड करायचं असेल तर तुम्हाला अगोदर टाइम प्लेस लिहा, मग अजून तुमचं स्टँडर्ड अजून वाढेल. हे नॉर्मल बेसिक, पण दोन्ही पण करेक्ट आहे. ठीक आहे, आता आहे सेम जे आपण बघितले ते. हे तर मी तुम्हाला ऑर्डर मध्ये लावायचे, सेंटेन्स तयार करायचंय. तुम्हाला सगळे वर्ड्स दिलेत मी, आता याचं सेंटेन्स तयार करायचंय. सो फर्स्ट सेंटेन्स मला पाठवा तयार करा. heute म्हणजे टुडे, आज. व्हेरी गुड श्लोक. व्हेरी गुड मुग्धा.
Heute lerne ich Deutsch. Very good. Dann. Ich, heute lerne ich Deutsch. ओके. शादाब, एक फॉर्म्युला सांगितलं होतं. ह्यातलं याच्या फर्स्ट सेंटेन्स मधलं वर्ब कोणतं आहे? तुला वर्ब ओळखलं कुठलं आहे फर्स्ट सेंटेन्स मधलं? वर्ब, क्रियापद कोणतं आहे? जर्मन ना? वर्ब वर्ब क्रियापद. म्हणजे वर्ब म्हणजे हसणे, रडणे, पिणे, खाणे, झोपणे, लर्न, शिकणे. शिकणे. सो येस. लर्नेन हे वर्ब आहे, राईट? हम्म. आणि ह्याची पोझिशन मी काय म्हंटली? ऑलवेज सेकंड पोझिशनला येतं. ओके, ओके. ओके. हे म्हंटल. तू लर्नेन बघ बरं कुठे घातलंयस? लास्ट. हा. आणि ओके. ईश, ईश आहे, तर ईश असेल तर लर्नेनचं काय होईल? ई फक्त एन. येणार फक्त. हा, एन एन. रिमूव्ह. आता येस. ट्राय कर. बाकीच्यांनी नेक्स्ट करा. सेकंड. आम नागपितांग म्हणजे इव्हिनिंग, इन द इव्हिनिंग. ओके, गुड. हा, आता बेटर केलेस, पण 100% बरोबर नाहीये. बिकॉज मी काय म्हंटल, हॉयटे म्हणजे आज, हे फर्स्ट पोझिशनला घालून दाखव दादा. व्हेरी गुड, खूप छान सदा. आता परफेक्ट आलं. समजलं तुला? हा. येस. गुड, व्हेरी नाईस. आता सेकंड कर. श्लोक करेक्ट, सेकंड. मुग्धा करेक्ट, व्हेरी गुड. सो इश लर्ने हॉयटे डॉइश आणि हॉयटे लर्ने इश डॉइश दोघांचा अर्थ सेम आहे. फक्त लर्ने जे वर्ब आहे ते सेकंड पोझिशनला घालायचं. बाकी तुम्ही फर्स्ट पोझिशनला टाइम आणि प्लेस लिहू शकता. थर्ड ट्राय करा. आता इन म्युन्शन, म्युन्शन म्हणजे म्युनिक सिटी. सो इन म्युन्शन ही प्लेस आहे, सो ही फर्स्ट पोझिशनला तुम्ही घालू शकता.
श्लोक ट्राय करायचं की स्पेलिंग करेक्ट लिहायचं. मॅम एम नाच मी टॅग म्हणजे काय? एम नाही, आम. आम नाक आम. मिताक म्हणजे इन द इव्हिनिंग. ओके. ओके गुड. मुग्ध. फक्त स्लो करा आणि स्पेलिंग आहे तेच लिहा, ट्राय करा. ओके. आणि आता तुमच्या लॅपटॉपमध्ये मला वाटतं हा उमलाउट वाला यू नसेल, तर नॉर्मली यू लिहायचा आणि पुढे ई लिहायचा. ओके. मग मला समजून जाईल तुम्ही उमलाउट लिहिलंय. एस टी फक्त डू ला लागतं विवेक. ओके. झी ला फक्त टी लागतं. मार्क. ओके. GEH. स्लो मध्ये लिहिलं तरी चालेल, पण स्पेलिंग व्यवस्थित लिहा. जे दिलेत समोर ते तुम्हाला कसं वेगळे स्पेलिंग नाही करायचे, आहे ते लिहा. आउसफ्लूग म्हणजे पिकनिक, आणि पिकनिक हा पण एक जर्मन शब्द आहे. इन्व्हेशन. विवेक, करणं म्हणजे आवडीने. सो त्याच्यामध्ये टाइम असं नाहीये तिथे कुठे. ओके. मॅम ऐका ना, आता जेव्हा WIR म्हणजे वेअर वेअर आलं की आपण म्हणजे त्याच्यामध्ये आपण एन काढतो ना शेवटचा, राईट? कशामध्ये? सेकंड सेंटेन्स मध्ये मी जस्ट एक सांगतोय, म्हणजे आपण जे त्या टेबल मध्ये हा बघितलं ना हा हा, प्रोनाउन वियर आलेलं. वियर वियरच हा, म्हणतोयस का? वेअर जेव्हा, हा येस येस, जेव्हा वेअर वियर येतं असेल. तेव्हा हम्म. आपण एन नाही नाही, एन वियर काढलं. असेल तेव्हा आहे तसं लिहितो. काहीच चेंज होत नाही वियरला. सो माझं पण फेवरेट आहे अगदी. काही डोकं लावायला लागत नाही, वियरला आहे तसं येतं. ओके, सेमच येणार मग. हं. मॅडम तू लास्टचं कसं होईल मग? नॉर्मल. ट्राय कर. पहिल्यांदा सब्जेक्ट ली आणि सेकंड पोझिशनला वर्ब. बरोबर. शताब्दी नाकमिता गेहनविल इन्स्टिट्यूट. व्हेरी गुड. व्हेरी गुड विवेक. परफेक्ट. बरोबर लिहिलंस. फक्त ब्युशर लिहिताना ऊच्या नंतर ई लिही. ओके. Du liest gerne Bücher. परफेक्ट. श्लोक व्हेरी गुड. आणि प्लस इथून पुढे जेव्हा नाऊन असतात त्याचं फर्स्ट लेटर कॅपिटलच लिहायचं. ओके. हे जर स्मॉल लिहिलं तर ते
100% पूर्ण स्पेलिंग चुकलं त्याला 0 मार्क्स. ओके. सो कुठलंही नाव नसू दे, त्याचं फर्स्ट लेटर कॅपिटल लिहायचं. ब्युशर, बुक, हुन, काही ज्याला देर दी दास आर्टिकल असतं त्याचं पहिलं लेटर कॅपिटल. ओके. सो सवय लावायची आता हळूहळू. हं? मस्त. खूप छान. ओके. आता हे फक्त लर्नर आणि माखनचेच आहेत सेम. होम ऍज अ होमवर्क घ्यायचं आहे का इथं करून घेऊ मी हे वालं? होमवर्क. ओके. सो स्क्रीनशॉट काढून घ्या, तुमच्याकडे PDF तर आहेच. सेम फर्स्ट पोझिशनला यदंताक म्हणजे एव्हरीडे. ओके. ह्याच्यामध्ये मी एव्हरीडेनी स्टार्ट करू शकते किंवा इशनी पण स्टार्ट करू शकते. सो 2 ऑप्शन आहेत माझ्याकडे. ओके. सो हा क्वेश्चन वाला जस्ट स्किप करा फक्त होमवर्क मध्ये, क्वेश्चन मार्क वाला. हम्म? आणि बाकी मग आपण उद्या घेऊया. ठीक आहे. सो मग याच्यामध्ये मला वाटतं फक्त 1, 2, 3, 4 हे 4च सेंटेन्स बनवायचे. सो कुणाला बनवायचे असतील तर आता पण बनवू शकता. 5 मिनिट्स आहेत आपल्याकडे. आणि मग आता आपण डायरेक्ट वेनेसडेला भेटूया. Perintag Makeis House of Gaben. परफेक्ट. सो ज्यांना ऍज अ होमवर्क करायचं असेल त्यांनी लेफ्ट करू शकता, आणि ज्यांना इथं करायचं असेल त्यांनी जस्ट पाठवा. अरे इकडे मॅम मी निघतो, मी ॲज अ होमवर्क घेतो याला, येस. गुड. पाठवतो तुम्हाला. ओके. येस. थँक्यू. बाय बाय. थँक्यू एव्हरीवन. बाय. थँक्यू. परफेक्ट. व्हेरी गुड. मुग्धा श्लोक छान.
बरोबर. व्हेरी गुड. Wir lernen Mathe und Deutsch. Very nice. Mm-hmm. Good. Rohan. Nice. अरे मस्त. सही. सगळेजण खूप छान. व्हेरी गुड. खूप मस्त. छान करताय तुम्ही सगळे. बेस्ट. सो ओके. गुड. सर्वांना हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी मॅम. हॅपी दिवाळी हॅपी श्लोक. हॅपी दिवाळी. चलो उद्या एन्जॉय करा छान. ठीक आहे. उद्या क्लास आपण स्किप करूया आणि वेनसडेला घेऊया आपण. ओके. सेम टायमिंगला. ओके. चलो. बाय बाय. गुड नाईट. बाय बाय गुड नाईट. बाय. बाय. गुड नाईट.